राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरात सहाय्यक निबंधक विभागाने दिनांक 24 मार्च रोजी एका बेकायदेशीर सावकाराच्या घरावर छापा टाकत मोठी कारवाई केली. प्रसंगी जमीन व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्याने संबंधित सावकाराविरोधात सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत व्याजाने पैसे देताना शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेणे, त्या जमिनी स्वतःच्या नावावर करून घेणे, तसेच परस्पर विक्री करून अतिरिक्त पैशांची मागणी करणे असे गंभीर आरोप करण्यात आले होते. या प्रकारामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीची दखल घेत सहाय्यक निबंधक विभागाने दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी कारवाई करत त्या सावकाराच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात जमीन खरेदी विक्रीशी संबंधित कागदपत्रे, करारनामे, बोजापत्रे, पावत्या तसेच इतर महत्त्वाच्या नोंदीची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात काही कागदपत्रे संशयास्पद आढळल्याचे समजते, मात्र अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. गेल्या काही दिवसापासून संबंधित सावकाराच्या कारभाराबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू होती. अनेक नागरिकांनी त्याच्या विरोधात तक्रारी केल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे प्रशासनाने सदर तक्रार गंभीरतेने घेतल्याचे दिसून येत आहे. या कारवाईनंतर परिसरात भीतीचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून सावकार दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहे. ही कारवाई राहुरीचे सहाय्यक निबंधक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहकार अधिकारी श्रेणी 1 व पथक प्रमुख पी.ए. थोरवे, सहाय्यक सहकार अधिकारी पथक सहाय्यक श्रीमती यमे शेख, कनिष्ठ लिपिक तसेच पथक सहाय्यक एस.के. मसे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. सतीश फुलसौंदर, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.